Uh, Yesterday we start this session, Science and Technology Part 2, first chapter Hereditary and Evolution. In this chapter, we recap your last year topics like this. You have to know what is hereditary characters, how the nucleus, cellular nucleus, what is DNA, RNA. All three questions we want to cover. So these three questions are based on your last year uh, chapters. I think DNA, RNA you have finished in last year. Some student give me the student suggest me that they don't have any topics on DNA. Any they don't have didn't have any topic covered last year. Last year, due to the lockdown and there is no school, so didn't cover this topic. So it is we now we repeat this topic today shortly. काल मुलांनी असं सांगितलं की त्यांच्या काही मुलांच्या इथे हा टॉपिक झाला नव्हता सीएल आणि डीएनएचा. तर आपण आता थोडक्यात रिपीट करू. You all know that our human body is made up of cells. We see the definition of cell. Cell is a basic functional and structural unit of body. आपल्या माणसाची जी बॉडी आहे, ह्युमन बॉडी ही सेल पासून बनलेली आहे. अशा अनेक सेल एकत्र येऊन बॉडी तयार होते. जेव्हा अशा अनेक सेल येऊन टिश्यू तयार होतो. टिश्यू म्हणजे काय? टिश्यू इज द ग्रुप ऑफ द सेल. जेव्हा अशा बऱ्याच सेल्स एकत्र येतात त्याच्यापासून टिश्यू बनतो. फ्रॉम टिश्यू वी फ्रॉम टिश्यू मेक अ ऑर्गन. डिफरंट टाइप ऑफ ऑर्गन टिश्यू पासून ऑर्गन बनतात, जसे डायजेस्टिव्ह सिस्टीम, कार्डियासाठी हार्ट, किडनी, like stomach, like these organs are made up from the tissue. From all these tissue made a human body. After this, how our body is made up of, then we see बेसिक स्ट्रक्चर सेल. तर यातील जे बेसिक स्ट्रक्चर आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट स्मॉल स्ट्रक्चर ऑफ बॉडी, आवर बॉडी इज अ सेल. सेल is a cell having this structure. This having cell membrane, outer layer of the cell. Inside the cell there is a nucleus. Inside the nucleus, this is a thread like structure. It is called genetic material. ही आपली एक सेल आहे. या सेलमध्ये न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल असते. अजून बरेच काय काय गोष्टी असतात. मायटोकॉन्ड्रिया आहे वगैरे. नंतर हा सायटोप्लाझम आहे बाहेरच्या बाजूला. यापासून ह्या जेनेटिक मटेरियल असतं त्या जेनेटिक मटेरियल पासून आपले कॅरेक्टरिस्टिक ठरतात. तर हे जेनेटिक मटेरियल जे आहे ह्यालाच क्रोमोझोम असे म्हणतात. ही सेल, या सेलमध्ये हा सायटोप्लाझम आणि याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल. ह्या जेनेटिक मटेरियलमध्ये क्रोमोझोम असतात. क्रोमोझोम या क्रोमोझोम कशापासून बनलेले असतात? तर डीएनए पासून बनलेले असतात. व्हॉट इज अ डीएनए? डीएनए इज डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनए इज अ डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. इट इज अ लॉंग फॉर्म ऑफ डीएनए. मग हा जो डीएनए आहे, हा डीएनए म्हणजे जरी नेमकं काय आहे, काल आपण पाहिलं खूप खूप आपण काल खूप डीपमध्ये पाहिलं व्हॉट इज अ डीएनए. डीएनएचं स्ट्रक्चर असं असतं, डबल हेलिक्स. म्हणजे दोन असं लॅडर जसे असतात असं डबल हेलिक्स टाईप वर स्ट्रक्चर जातं, तो डीएनए. ह्या डीएनएचा हा एक स्टँड असतो. ह्या स्टँडला दुसरा एक हा असा स्टँड असतो आणि हे एकमेकाला हे दोन स्टँड जोडलेले असतात. ह्याला काय म्हणतात? न्यूक्लिओटाइड्स. ह्याला न्यूक्लिओटाइड्स म्हणतात. हे ॲक्च्युली तुम्ही हे पिक्चर पहा, डीएनएचं पिक्चर कसं दिसतं ॲक्च्युअल फॉर्ममध्ये. दिस इज अ फर्स्ट स्टँड, दिस इज द सेकंड स्टँड. आणि हे जे स्टँड्स आहेत हे एकमेकाला नायट्रोजिनस बेस सबस्टन्स पासून जोडलेले असतात. त्याला न्यूक्लिओटाइड्स म्हणतात. व्हॉट इज न्यूक्लिओटाइड्स? न्यूक्लिओटाइड्स आर दीज सबस्टन्सेस विच कनेक्ट टू स्टँड्स. म्हणजे जे डीएनएचे दोन जे स्टँड्स असतात त्यांना जोडणारा जो घटक असतो त्याला आपण न्यूक्लिओटाइड्स म्हणतात. ह्या न्यूक्लिओटाइड्स मध्ये
4 नायट्रोजनस बेस असतात. एक ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन. हे काल मी तुम्हाला सांगितले. हे नावं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन. हे ॲडेनिन आणि थायमिन हे एकमेकाला कनेक्ट होतं. ग्वानिन आणि सायटोसिन हे एकमेकाला हे जे स्टँड आहे हे मी तुम्हाला असं सरळ करून दाखवलं. स्ट्रेट. या स्ट्रेटमध्ये ॲडेनिन थायमिनशीच कनेक्ट होतं, ग्वानिन सायटोसिनशीच कनेक्ट होतं आणि स्ट्रक्चर फॉर्म होतं. एवढं एटी ॲडेनिन थायमिन ग्वानिन सायटोसिन. पुढे जाऊन काल आपण आरएनए पाहिलं. आरएनए मध्ये फक्त युरॅसिल असतं. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ॲडिन जे युरॅसिल फक्त कशामध्ये असतं तर आरएनए मध्ये असतं आणि थायमिनच्या जागी ते युरॅसिल येतं. आणि एवढं तुम्ही लक्षात ठेवा की थायमिनच्या जागी युरॅसिल आरएनए मध्ये असतो. त्यानंतर आपण बेसिक डीएनए पाहिल्यानंतर आपण पाहिलं डीएनए काय करतो तर आपलं कॅरेक्टरिस्टिक फॉर्म करतो. डीएनए साईज, शेप, कलर, आपण कसे दिसणार, आपला शेप कसा असणार, कलर कसा असणार, हे सर्व गोष्टी डीएनए ठरवतात. तर डीएनए मध्येच इफ यू टेक दी स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द डीएनए, याला जीन असे म्हणतात. म्हणजे डीएनएतला एखादा छोटा पार्ट तुम्ही घेतला तर त्याला जीन म्हणतात. व्हॉट इज अ जीन? Gene is a store the genetic characters. Gene is a basic functional physical and functional unit of heredity. Genes कशापासून बनलेले असतात? Gene is made up of DNA. हे डीएनएचं स्ट्रक्चर पाहिलं. थोडक्यात काय? सेल. Inside a cell there is nucleus. Inside the nucleus there is chromosome. Chromosome containing DNA. And in DNA there is a gene, and gene is the gene. DNA चा थोडा पार्ट म्हणजे जीन, आणि जीन हे तुमचं कॅरेक्टरिस्टिक जे असतात, जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक रिप्रेझेंट करतात. त्यानंतर आपण काय पाहिलं? ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम, मॅक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये आणि मॅक्रो ऑर्गॅनिझम ते ऑल ऑर्गॅनिझम हॅव्हिंग द डीएनए स्ट्रक्चर एक्सेप्ट व्हायरस. व्हायरस सोडून सगळ्यांना डीएनए असतो. मग व्हायरसमध्ये काय असतो तर आरएनए असतो. मग आपण काल आरएनएची माहिती घेतली की आरएनए नेमका कसा तयार होतो. तर ह्या डीएनए पासूनच आरएनए तयार होतो. ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन हे डीएनए मध्ये असतं. फक्त ह्या आरएनए जेव्हा फॉर्म होतो त्याच्यामध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल येतं आणि आरएनए हा सिंगल स्टँडर्ड असतो. आता हे पाहिल्यानंतर आता आपण पाहू टुडे वी स्टार्ट. आपण कालचा हा रिकॅप घेतलेला आहे 15 मिनिटांमध्ये. काल आपण काय शिकलो हे पाहिलंय. याच्यानंतर आपल्याला हेरिडिटी. व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी? तर हेरिडिटी म्हणजे नेमकं काय? तर पहिल्या तर हेरिडिटी पाहण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो हे एखादा जीव ह्या भूतलावर कसा येतो. हाऊ द वन एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम कम. फर्स्ट ऑफ ऑल वन मेल अँड वन फिमेल. मेल आणि फिमेल पासून मेल आणि फिमेलच्या कॉम्बिनेशन मधून प्रोजेनी किंवा ऑफस्प्रिंग तयार होतो. म्हणजे काय? मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांच्यापासून जे ऑफस्प्रिंग, जे बाळ होतं, म्हणजे मेल आणि फिमेल यांच्यापासून जे उत्पत्ती होते त्याला प्रोजेनी किंवा ऑफस्प्रिंग म्हणतात. प्रोजेनी, ऑफस्प्रिंग. सम सेज प्रोजेनी. प्रोजेनी मीन्स ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंग म्हणजे काय? होणारे नेक्स्ट जनरेशन. ऑफस्प्रिंग म्हणजे यू आर द प्रोजेनी ऑर ऑफस्प्रिंग ऑफ युअर पॅरेंट्स. लक्षात येते का? तुम्ही तुमच्या आई वडिलांचे प्रोजेनी किंवा ऑफस्प्रिंग. तुम्हाला मी काल एक नोट बनवायला सांगितली होती की त्याच्यामध्ये तुम्ही शब्दांचे अर्थ लिहायचे. त्याला प्रोजेनीच्या पुढे लिहून ठेवा ऑफस्प्रिंग. प्रोजेनीचा दोन्हीचा अर्थ एकच आहे. त्याचा अर्थ होतं की तुमच्या अपत्य म्हणजे त्यांची होणारी मुलं. प्रोजेनी, ऑफस्प्रिंग असं लिहून ठेवा. आता हे जे आहेत ऑफस्प्रिंग किंवा प्रोजेनी, दे आर मेड अप ऑफ फ्रॉम मेल अँड फिमेल. म्हणजे ते त्यांच्या पॅरेंट पासून बनलेले असतात. मग त्यामध्ये काय होतं? आता आपण डीएनएचं पाहिलं. समजा मेल आणि फिमेल, तर काही कॅरेक्टर्स, ते ॲडेनिन, ग्वानिन जे न्यूक्लियोटाइड्स असतात त्याच्यावर काही कॅरेक्टर असतात. म्हणजे वडिलांचे काय कॅरेक्टर्स असतील
किंवा आईचे काय कॅरेक्टर असतील, तर ते हेरिडिटरी कॅरेक्टर म्हणजे काय? त्याच्या कॅरेक्टर्स म्हणजे तुमचा साईज, तुमची हाईट, तुमचे कलर, हे तुमचे कॅरेक्टर्स हे त्या ॲडेनिन ग्वानिन जे न्यूक्लियोटाइड्स आहेत त्याच्यावर डिसाईड होतं. काहींचे कॅरेक्टर्स मेल कॅरेक्टर्स म्हणजे वडिलांकडून काय कॅरेक्टर्स येतात, काही आईकडून येतात, याला हेरिडिटरी कॅरेक्टर्स म्हणतात. त्यालाच बायोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणतात, त्यालाच जेनेटिक कॅरेक्टर म्हणतात. हे सगळे वर्ड्स मिनिंग सेम आहे. हेरिडिटरी कॅरेक्टर्स, बायोलॉजिकल कॅरेक्टर, जेनेटिक कॅरेक्टर. व्हॉट इज मीन बाय हेरिडिटरी? सिंपल डेफिनेशन तुम्हाला सांगतो. ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अदर जनरेशन. हेरिडिटी म्हणजे काय की एका जनरेशनचे कॅरेक्टर दुसऱ्या जनरेशनला देणं म्हणजे हेरिडिटरी. म्हणजे तुमच्या आई वडिलांचे कॅरेक्टर तुमच्यात आले, ह्याला हेरिडिटी म्हणायचं. लक्षात येते का की व्हॉट मीन बाय हेरिडिटी? हेरिडिटी म्हणजे काय? हेरिडिटी म्हणजे तुमचे आई वडिलांचे कॅरेक्टर तुमच्यात आले, म्हणजे हेरिडिटरी कॅरेक्टर फ्रॉम म्हणजे वन जनरेशन टू अदर जनरेशन. हे हेरिडिटीची सिंपल साधी डेफिनेशन आहे की व्हॉट इज हेरिडिटरी? ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. हे तर आपण स्टडी करतो. आपल्या चॅप्टरचं नाव काय? हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन. तर आपलं आता पहिले हेरिडिटी बघतो. हेरिडिटी म्हणजे काय? सिंपल, ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. आता हेरिडिटीची आपण डेफिनेशन पाहिली. मग आता इनहेरिटन्स म्हणजे काय? द स्टडी ऑफ हेरिडिटी. सिंपल, ही जी हेरिडिटी आहे याचा अभ्यास करणं त्याला इनहेरिटन्स म्हणतात. म्हणजे स्टडी ऑफ हेरिडिटी is nothing but inheritance. It is a study of ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. इनहेरिटन्स या शब्दाचा अर्थ काय आहे? तर हेरिडिटीचा अभ्यास करणं. मग त्याची डेफिनेशन काय होईल? इट इज अ स्टडी ऑफ ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. म्हणजे एका जनरेशनचे कॅरेक्टर दुसऱ्या जनरेशनच्या कॅरेक्टर मध्ये कसे जातात, म्हणजे जनरेशन मध्ये कसे कॅरेक्टर जातात हे पाहणं, याला इनहेरिटन्स म्हणतात. ऑल ऑफ यू अंडरस्टँड द डेफिनेशन ऑफ इनहेरिटन्स अँड हेरिडिटी? कुणाला अडचण आहे का? हा, तुम्हाला हेरिडिटीची व्याख्या कळली का? व्हॉट इज हेरिडिटी? फक्त कोणीतरी आता जे नेहमी बोलतात ते सोडून बाकीच्यांनी सांगायची व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हेरिडिटी. इथे समोरच आहे, तुम्ही वाचून सांगू शकता. एनीबडी? येस, व्हेरी गुड. आता ज्यांनी आन्सर दिले त्यांनी परत बोलायचं नाही, दुसऱ्यांनी बोलायचं. ज्यांनी एकदा आन्सर दिलाय त्यांनी परत आन्सर द्यायचं नाही, दुसऱ्यांना संधी मिळाली पाहिजे. सिंपल डेफिनेशन आहे, हेरिडिटी इज नथिंग बट, इट इज द हेरिडिटी म्हणजे ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. पाठ करायची काही गरज नाही, तुम्हाला कळलं ना? पाठ करायचं. एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनकडे जे ट्रान्सफर होतं त्याला हेरिडिटी म्हणतात. व्हॉट इज द इनहेरिटन्स? इनहेरिटन्स म्हणजे स्टडी ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीचे कॅरेक्टर कसे जातात त्याचा अभ्यास जो करतो त्याला इनहेरिटन्स म्हणतात. मग त्याची व्याख्या सिंपल. इनहेरिटन्सची व्याख्या अशी आहे, इट इज द स्टडी ऑफ ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अदर जनरेशन. आता ह्यातलं तुमच्यातलं कोण सांगाल डेफिनेशन ऑफ इनहेरिटन्स? कोणीतरी सांगा. माळी कोण आहे त्यांनी सांगा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इनहेरिटन्स? वाचून सांगू शकता. इट इज, हा, It is the study of transfer of genetic characters of the one generation to other generation. व्हेरी गुड. म्हणजे आता आपण काय करतोय ते इनहेरिटन्स करतोय, म्हणजे आपण त्याचा अभ्यास करतोय. लक्षात येते का? व्हॉट आर वी डुईंग? वी आर डुईंग इनहेरिटन्स, म्हणजे स्टडी करतोय आपण हाऊ द जेनेटिक कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. आर यू गेटिंग? ओके. आता ह्यानंतर आपण कुठं बाहेर जायचं असेल, एखादी व्हेकल घेतली तर त्या व्हेकल कशी चालते?
आपले व्हेकल चालण्यासाठी पेट्रोल पाहिजे, डिझेल पाहिजे, तर ती गाडी चालणार. ओके. तसं म्हणजे काय पाहिजे आपल्याला? थोडक्यात एनर्जी पाहिजे. सेम थिंग हॅपन इन आवर ह्युमन बॉडी. आता आपण ह्युमन आहे, आपण काहीतरी काम करतो, वी आर डुईंग सम वर्क. टू डू द वर्क एनर्जी इज रिक्वायर. आता इन व्हेकल्स यू नो व्हॉट इज द एनर्जी सोर्स. एनर्जी सोर्स इज पेट्रोल और डिझेल. In case of human being, there are many source of energy like carbohydrate, protein, fats, lipid, vitamin. These are the source of energy. How we get carbohydrate? Carbohydrate कशातून मिळतात? कुणी सांगू शकतं का? How we get carbohydrate? Anybody? कार्बोहायड्रेट कशातून मिळतात? हा? Yes. Yes. We get carbohydrate from wheat, rice, etc. युअर रोट, चपाती, ज्वारी याच्यातून तुम्हाला कार्बोहायड्रेट मिळतात. प्रोटीन कोणी सांगू शकतो? प्रोटीन. येस, स्प्राउट. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. फॅट्स, एनीबडी? Oil. Yes, oil, ghee, etc. Meat and oil. लिपिड्स. ओके. आणि विटॅमिन्स फ्रॉम मेनी फ्रुट्स. थोडक्यात आपल्याला ह्या गोष्टी मिळतात आणि ह्यातून आपल्याला एनर्जी मिळते. वी गेट एनर्जी फ्रॉम दिस थिंग. पण मेन जे आहे, मेन हे प्रोटीन. मेन प्रोटीन, आवर बॉडी बिल्डिंग ऑल थिंग्स प्रोटीन रिक्वायर्ड. नाउ वी. आणि प्रोटीन कशापासून बनतात? हाऊ द प्रोटीन्स आर मेडअप ऑफ. प्रोटीन्स आर मेडअप ऑफ फ्रॉम अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड, ग्रुप ऑफ अमिनो ऍसिड फ्रॉम प्रोटीन्स. म्हणजे प्रोटीन मध्ये काय असतं तर अमिनो ऍसिड असतं. असे असंख्य अमिनो ऍसिड एकत्र आले की काय बनतं? प्रोटीन तयार होतं. तर आपल्याला हाऊ द प्रोटीन इज हाऊ द प्रोटीन सिंथेसिस टेक्स प्लेस. प्रोटीन कसं सिंथेसिस होतं? आता हे काहीतरी असेल ना, हे कसं तयार होतं, काय असं आपलं काही नसतानाच कसं तयार होईल? काहीतरी कारण घडत, काहीतरी कोणतरी करत असेल का नाही? तर हे प्रोटीन सिंथेसिस कोण करतो? हे तर आता आपण काय सगळे सिक्रेट गोष्टी चालू. आपण कसे दिसतो, काय दिसतो, हे कशामध्ये ठरलेलं असतं तुम्हाला माहिती. जेनेटिक मटेरियल, जेनेटिकमध्ये, डीएनए मध्ये. तसं हाऊ द प्रोटीन सिंथेसिस, हाऊ द अमिनो ऍसिड्स फॉर्म, हाऊ प्रोटीन फॉर्म, याची सगळी माहिती कुठं असते? जेनेटिक मटेरियलच्या आपल्या ह्याच्यामध्ये डीएनए मध्ये असते. डीएनए म्हणजे काय? सगळी माहिती असणारी गोष्ट म्हणजे डीएनए. मग हा डीएनए मध्ये हाऊ इज प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन कसं तयार होतं, हाऊ द प्रोटीन सिंथेसिस टेक प्लेस इज मॅप ऑफ द प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर इन डीएनए. प्रोटीन सिंथेसिस कसे करायचे ह्याची सगळी माहिती, अप टू डेट माहिती कशात असते? डीएनए मध्ये असते. आता हे आपला सेल, वी नो धिस सेल. इनसाइड द सेल इज न्यूक्लियस. आता ज्यांनी बोलले त्यांनी सांगायचं ना. आता मी तुम्हाला विचारतो, व्हॉट इज अ थर्ड नंबर? थर्ड, एक इज अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. ओके. 2 इज अ, एनीबडी? 2 रिप्रेझेंट, ही सेल आहे. Cytoplasm. व्हेरी गुड, व्हेरी करेक्ट. आणि व्हॉट इज दिस फोर्थ नंबर? एनीबडी? मी जे फिरवतो असं गोल 4 जे आहे ते काय? Nucleus. येस, येस, करेक्ट. Nucleus. येस. ज्यांनी आन्सर केले त्यांनी आता बोलायचं नाही. त्या न्यूक्लियस मध्ये थर्ड कोणी सांगू शकतं? थर्ड इज Chromosome. येस, क्रोमोझोम कंटेन DNA. येस, हे क्रोमोझोम आहे. ह्या क्रोमोझोम मध्ये डीएनए असतो आणि ह्या डीएनए मध्ये इन्फॉर्मेशन असते. त्या काय इन्फॉर्मेशन असते? डीएनए कॅरी द इन्फॉर्मेशन फॉर प्रोटीन सिंथेसिस. काय? प्रोटीन सिंथेसिस कसे करायचं? हाऊ द प्रोटीन सिंथेसिस
टूक प्लेस इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये कशा प्रकारे प्रोटीन सिंथेसिस होतं, प्रोटीन कसं प्रिपेअर होतं, याची सर्व माहिती कुणाकडे असते? डीएनएकडे. कालच मी तुम्हाला सांगितलं, डीएनए फक्त बॉस आहे, काही काम करत नाही, फक्त इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. डीएनए डू नथिंग, ओनली स्टोअर द इन्फॉर्मेशन. जसं आपण पाहिलं ना, घरामध्ये मोठी लोक असतात ना, ते कुठलं काम करत नाही, फक्त सांगतात तू असं कर तसं कर. सेम डीएनए, आणि ते तुम्हाला काम सांगतात, तुम्ही असं करा तसं करा. पण मोठी लोक काम करत नाही. तसं हा डीएनए ना फक्त माहिती, मोठ्या लोकांना माहिती असते की हे काम कसं करायचं. तसं डीएनए नो द कॅरी द इन्फॉर्मेशन हाऊ द प्रोटीन सिंथेसिस डन. कसं करायचं प्रोटीन सिंथेसिस कसं होतं, ह्याची सर्व माहिती कुणाकडे असते? डीएनएकडे. हा डीएनए दुसऱ्याकडून काम करून घेतो. तर कुणाकडून काम करून घेतो? डीएनए. व्हेरी करेक्ट. येस करेक्ट. डीएनए कॅरीज द इन्फॉर्मेशन फॉर प्रोटीन सिंथेसिस, आणि तो कुणाकडून काम करून घेतो? आरएनए कडून. तर आता तुम्हाला सिंपल सांगतो, प्रोटीन. येस करेक्ट. प्रोटीन आर सिंथेसिस्ड बाय डीएनए थ्रू आरएनए. कळलं? इज कॉल्ड सेंट्रल डॉग्मा. कळलं? ही जी प्रक्रिया आहे त्याला सेंट्रल डॉग्मा असे म्हणतात. कशाला? की प्रोटीन आर सिंथेसिस बाय डीएनए थ्रू आरएनए कॉल्ड सेंट्रल डॉग्मा. सेंट्रल डॉग्मा कशाला म्हणायचं? या वर्षी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज अ सेंट्रल डॉग्मा? कॅन एनीबडी आन्सर? सेंट्रल डॉग्मा इज नथिंग बट the process of protein synthesis is called as central dogma. No. Anybody correct? Otherwise you repeat. Protein synthesis by DNA through RNA called central dogma. Very correct. म्हणजे प्रोटीन आर सिंथेसाइज बाय डीएनए. डीएनए प्रोटीन सिंथेसिस करतो पण स्वतः काही काम करत नाही. थ्रू आरएनए कॉल्ड सेंट्रल डॉग्मा. हे आर यू गेटिंग व्हॉट इज अ सेंट्रल डॉग्मा? सेंट्रल डॉग्मा म्हणजे की डीएनए प्रोटीन सिंथेसिस करतो पण कुणामार्फत करतो? आरएनए मार्फत. याला सेंट्रल डॉग्मा म्हणतात. आता आय विल रिपीट धिस डेफिनेशन ऑफ सेंट्रल डॉग्मा. सेंट्रल डॉग्मा, व्हॉट इज अ सेंट्रल डॉग्मा? प्रोटीन आर सिंथेसिस बाय डीएनए थ्रू आरएनए कॉल्ड सेंट्रल डॉग्मा. तुम्ही आता एक गोष्ट करा, मी आता तुम्हाला जे शिकवतोय ना, व्हॉट इज अ सेल, व्हॉट इज अ सायटोप्लाझम, व्हॉट इज अ न्यूक्लियस, ह्या गोष्टी तुम्ही घरातल्या लोकांना समजावून सांगा. काय डीएनए असतो, काय आरएनए असतो, हाऊ प्रोटीन सिंथेसिस, हाऊ ह्युमन कॅरेक्टर्स आर फॉर्म. हे कशासाठी सांगायचं माहिती का? तुमची एक प्रॅक्टिस होईल. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे. तुम्ही आज हा प्रयोग करून बघायचा, घरातल्या कोणाला तरी जो ऐकेल तुमचा असायला जवळ घेऊन बसायचं, आणि मी जे तुम्हाला 2 दिवस शिकवते, सेल काय आहे, डीएनए काय आहे, प्रोटीन सिंथेसिस कसं होतं, आतापर्यंत जेवढा आपला टॉपिक झाला तो टॉपिक तुम्ही त्यांना समजावून सांगायचा. म्हणजे तुमचे अंडरस्टँडिंग किती आहे तुम्हाला कळेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला समजावून सांगायचं जातं ना, तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम येतात. मग काय, व्हॉट इज क्रोमोझोम म्हणजे काय, डीएनए म्हणजे काय, आरएनए म्हणजे काय, हे प्रश्न तुम्हाला पडतील. तर हे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जर हे करायचे असतील, तुम्हाला नलिफाय करायचे असतील, तर तुम्हाला स्वतः एक्सप्लेन करता आलं. म्हणून तुम्ही आत्ता जेवढं मी शिकवतोय ते तुम्ही कुणाला तरी सांगायचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ऑल ऑफ यू क्लिअर द व्हॉट इज अ सेंट्रल डॉग्मा? सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय हे सगळ्यांचं क्लिअर झालं का? येस. आता सगळं करता कोण आहे? आरएनए. सगळी माहिती कोणाकडे आहे? तो फक्त बॉस डीएनए. डीएनए डुईंग नथिंग, ही स्टोअर द ओनली इन्फॉर्मेशन, आणि तो बिचारा आरएनएला म्हणतो तूच कर. मग आरएनएचे 3 प्रकार आहेत. लेट्स सी द आरएनएचे 3 प्रकार. आरएनएचे 3 टाईप आहेत. एक टाईप आहे एम आरएनए, त्याला म्हणतात मेसेंजर आरएनए. दुसरा आहे टी आरएनए, त्याला म्हणतात हे बघा ट्रान्सफर आरएनए. आणि आर मीन्स आर आरएनए. ही एक मेथड आहे बरं का सायन्समध्ये, हाऊ टू राईट द लेटर्स. ऑल द डीएनए आरएनए
compulsory write in capital letter, but type of the RNA you will write in small letter like M small. M RNA, M for messenger. What is meant by messenger? काहीतरी संदेश, काहीतरी माहिती देणारा, संदेश देणारा mRNA. T फॉर ट्रान्सफर, काहीतरी ट्रान्सफर करणारा, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करणारा tRNA. आणि व्हॉट इज आर? रायबोझोमल RNA. रायबोझोम. आता हे प्रत्येकाचं काम काय? व्हॉट इज द फंक्शन ऑफ mRNA, व्हॉट इज द फंक्शन ऑफ tRNA, व्हॉट इज द फंक्शन ऑफ rRNA. From the next topic, I will say M for messenger RNA. I am not saying that mRNA. I said messenger RNA. T transport RNA. R ribosomal RNA. Like this. M for messenger RNA. T for transport RNA. R for ribosomal RNA. Can anybody tell me the 3 types of RNA? Don't those students who never answered now answered it. Can anybody tell the 3 types of RNA? Anybody? Messenger RNA, transfer RNA, ribosomal RNA. Very correct. तर आपण आता ह्या RNAचे 3 प्रकार पाहिले. त्यामध्ये जे फॉर्मेशन ऑफ म्हणजे RNA DNA पासून जो तयार होतो, जे RNA कुठून तयार होतो? तर DNA पासून. तर त्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. तर व्हॉट इज द फॉर्मेशन ऑफ RNA? काय? फ्रॉम DNA. फॉर्मेशन ऑफ RNA फ्रॉम DNA फॉर द पर्पज ऑफ प्रोटीन सिंथेसिस इज नथिंग बट ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे आता आपण कुठं आलो होतो की RNA कशासाठी फॉर्म होतो? काहीतरी पर्पज असेल ना, उगाचच RNA तयार होतो का? नाही. RNA काहीतरी कारण असेल. RNA कशासाठी फॉर्म होतो? की प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी DNA पासून RNA तयार होतो. या प्रक्रियेला ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. व्हॉट इज अ ट्रान्सक्रिप्शन? आता तुम्ही ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन ह्या इतका गोंधळ होतो की 10वी 11वी 12वी झाली तरी कळत नाही. व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन, व्हॉट इज अ ट्रान्सलेशन, व्हॉट इज अ ट्रान्सलोकेशन. हे टी सगळे गडबड करून टाकतात. मी तुम्हाला एकदम सिंपल करून सांगतो, एकदम सिंपल. तुम्ही जर नीट आत्ता ऐकलं ना तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. नाहीतर तुम्ही 12वी नाही ग्रॅज्युएशन झालं तर व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन, व्हॉट इज अ ट्रान्सलेशन आणि व्हॉट इज अ ट्रान्सलोकेशन नाही कळणार, कधीच कळणार नाही. तुम्ही मी सांगतो ते ऐका. आता काय आहे, RNA का फॉर्म झाला? सिंपल सांगतो. व्हाय RNA इज फॉर्म? RNA फॉर्म कशासाठी? फॉर द पर्पज ऑफ प्रोटीन सिंथेसिस इज नथिंग बट ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे 2018 साली हा क्वेश्चन आला होता. व्हॉट इज अ ट्रान्सक्रिप्शन? 1 मार्कासाठी. या वर्षी सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. व्हॉट इज अ ट्रान्सक्रिप्शन? सिंपल डेफिनेशन. फॉर्मेशन ऑफ RNA फ्रॉम DNA फॉर द पर्पज ऑफ प्रोटीन सिंथेसिस इज नथिंग बट ट्रान्सक्रिप्शन. डू यू अंडरस्टँड? सिंपल डेफिनेशन आहे. काय ट्रान्सक्रिप्शन? ट्रान्सक्रिप्शन काय? 1 मार्काला क्वेश्चन आहे ना, 2018 साली आला होता. व्हॉट इज अ ट्रान्सक्रिप्शन? ह्या वर्षी पण येऊ शकतो. जसं सेंट्रल डॉग्मा तुम्हाला कळलं, सिमिलरली आता ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन इज RNA जो फॉर्म होतो DNA पासून प्रोटीन सिंथेसिससाठी, याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. फॉर्मेशन ऑफ RNA फ्रॉम DNA फॉर द पर्पज. RNA फॉर्म झाला कशासाठी? व्हॉट इज द पर्पज टू फॉर्म RNA? पर्पज ऑफ प्रोटीन सिंथेसिस इज नथिंग बट ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन. ओके. मी ट्रान्सक्रिप्शन काय आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. पण आता तुम्ही फक्त मला 4 मुलांनी ज्यांनी आत्ता आन्सर केले ते सोडून 4 मुलांनी व्हॉट इज अ ट्रान्सक्रिप्शन एवढं मला सांगायचं आहे. आता परत ते पाटील आणि वगैरे जे नेहमी उत्तर देतात त्यांनी बोलायचं. सांगा कोण सांगतंय व्हॉट इज अ ट्रान्सक्रिप्शन? Formation of RNA from DNA. बरोबर. येस. फॉर्मेशन ऑफ RNA
of RNA from DNA for purpose of protein synthesis is nothing but transcription. Very correct. Very good. आता next. Formation of RNA from DNA for purpose of protein synthesis is nothing but transcription. Very correct. Very good. Next. कोण सांगतंय? Formation of RNA हा बोला बोला. of RNA from DNA for purpose of protein synthesis is nothing but transcription. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला आता डेफिनेशन कळलेली आहे. फॉर्मेशन ऑफ RNA फ्रॉम DNA फॉर द पर्पज ऑफ प्रोटीन सिंथसिस इज नथिंग बट ट्रान्सक्रिप्शन. ओके. आता हे ट्रान्सक्रिप्शन नेमकं कसं होतं हे आपण डिटेलमध्ये बघणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला मी 3 प्रकारचे RNA आहेत. M फॉर मेसेंजर RNA, T फॉर ट्रान्सफर RNA आणि R फॉर रायबोझोमल RNA. तुमच्या बुकमध्ये मी वाटलंच तुम्हाला एकच मिनिट काय शिकवणार आहे तुम्हाला सांगतो. हे तुमच्या बुक मधलं PDF पिक्चर आहे. दिसते का तुम्हाला? हो सर. Yes sir. एकच मिनिट तुमचं ओपन होते. आपण हे पाहतोय ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. म्हणजे आपण अजून पहिल्याच पानावर आहे. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. ओके. आता हे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन आपण उद्या करणार आहे. तर मी तुम्हाला आता फक्त परत एकदा आय विल एक्सप्लेन यू द DNA स्ट्रक्चर. म्हणजे DNAचं स्ट्रक्चर कसं आहे हे बघा. ह्याच्यावरती तुम्हाला हे जे दिसते आर यू गेटिंग? तुम्हाला दिसते व्हिडिओ? Yes sir. हा DNA क्ले पासून बनवलेला आहे. हा एक स्टँड आहे. असा 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 खाली जातोय. लक्षात येते? हा दुसरा स्टँड आणि हे एकमेकाला जोडलेलं आहे. ह्याला काय म्हणतात? कोण सांगतंय? न्यूक्लियोटाइड. हा बरोबर. ह्याला न्यूक्लियोटाइड्स म्हणतात. ह्याच्यामध्ये 4 नायट्रोजनस सबस्टन्स असतात. ऍडेनिन, व्हेरी गुड. फक्त RNA. आता RNA कसा फॉर्म होतो? तर हा जर तुम्ही हा एक कट केला आणि ह्याचा वेगळा स्टँड एकच तयार केला. हे दिसतंय का? हे हो सर. हे ह्याला काय म्हणतात? RNA. हे काय? 1 2 3 4 न्यूक्लियोटाइड. फक्त ह्या न्यूक्लियोटाइड मध्ये ऍडेनिन आणि थायमिन, ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन असतं. फक्त थायमिनच्या जागी काय असतं? युरॅसिल. ओ करेक्ट. हे स्ट्रक्चर तुम्हाला कळलं की ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन हे तुम्हाला समजणार आहे. तर हे एवढ्या सिंपल मी करून सांगतो ना तुम्हाला की एवढं सिंपल कोणी करून सांगणार नाही तुम्हाला. कारण एकदा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाला की तुम्ही ज्या डेफिनेशन आहे चांगल्या प्रकारे लिहू शकता. जर आजचा जो टॉपिक आहे आपण आता व्हॉट इज RNA चे टाईप वगैरे हे जे घेतले ह्यात कुणाला काही शंका आहे का? कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? कुणाला काही शंका आहे का? नो डाऊट्स. तुम्हाला हे ओके. आता तुम्हाला कुठलीही शंका नाहीये बरोबर. आपल्याला आता पुढचा टॉपिक आहे ट्रान्सक्रिप्शन. मी थोडक्यात तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? ट्रान्सक्रिप्शन म्हणजे छापा. म्हणजे आपण ते छापा उमटवतो ना, पूर्वी पैशाचे छापे उमटवतो ना. तुम्हाला हे पाहिलं असेल कॉइन ते असे आपण क्लेवर किंवा चिखला असं त्याचा छापा उठतो. बघितलाय ना तुम्ही? त्यालाच
काय म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे हा जो तुमचा हा डीएनए आहे, हा डीएनए इथे तुम्हाला मोठा करून दाखवला. हा डीएनएचा एवढा जो पार्ट आहे तो मोठा केला. म्हणजे हा जो फिफ्थ दिसतो ना याचा मोठा केला. म्हणजे हा डीएनएतला एवढा पार्ट आहे ना हा मोठा केला. म्हणजे हा जर खेचला, तुमच्या लक्षात येते का, हा असा बाहेर काढला तर या भागावरती काय असणार आहे, न्यूक्लियोटाइड्स ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन असणार. ह्याच्यामध्ये बाहेरून ॲडेनिन कोणाशी कंबाईन होतं, थायमिन. येस, ह्यातला एक थायमिन, हा थायमिन आत जातो न्यूक्लियसमध्ये, हा इथं जातो आणि ह्या इथं येऊन त्या जो आपला न्यूक्लियोटाइड आहे ॲडेनिनच्या इथं कुठला येणार, थायमिन, तो तिथं जाऊन ती माहिती कलेक्ट करतो. ॲडेनिनवर जाऊन कॅप्चर ट्रान्सक्रिप्ट तिथला शिक्का करून घेतो. बरोबर. ॲडेनिनच्या इथं जाऊन आता बघा हे इथं एच्या ठिकाणी थायमिन जाणार, जी फॉर ग्वानिनच्या ठिकाणी सायटोसिन जाणार आणि असं हे एकमेकावर हे न्यूक्लियोटाइड जमा 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 होत जातात आणि ते तिथली इन्फॉर्मेशन कॉपी करतात. शिक्का ट्रान्सक्रिप्ट करतात आणि ते इथून बाहेर येतात. हे बाहेर येतात ह्यालाच काय म्हणतात, हे तिथून माहिती त्यांनी कोड करून आणली, माहिती तिथून कोडिंग करून आणली, त्याला मेसेज घेऊन आला तो डीएनए कडून. सगळी माहिती कोणाकडे आहे, डीएनए कडून. डीएनए कडून तो माहिती कलेक्ट करून आला, त्याला आपण मेसेज घेऊन आला, त्याला मला मेसेंजर आरएनए. म्हणजे डीएनए पासून जो आरएनए तयार झाला आणि त्या आरएनएने जी माहिती आणली गोळा करून, त्या प्रोसेसला काहीतरी म्हटलं पाहिजे का नाही. घेऊन आला नुसतंच घेऊन आला, त्याला काहीतरी नाव द्यायचं का नाही. डीएनए कडून माहिती आरएनए घेऊन आला, या प्रोसेसला काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन. कळलं का तुम्हाला? येस सर. म्हणजे डीएनए कडून जी माहिती आरएनए घेऊन आला ह्या प्रक्रियेला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. ट्रान्सक्रिप्शन मध्ये तो फक्त माहितीचा छापा घेऊन आला, ट्रान्सक्रिप्ट केली, तो घेऊन मेसेंजर आरएनए आला. जो घेऊन येतो त्याला मेसेंजर आरएनए म्हणतात. पण आरएनएला फक्त माहिती गोळा करता आली मेसेंजर आरएनएला, पण त्याचं पुढं काय करता येत नाही. ते आपण उद्या शिकू की मेसेंजर आरएनए फक्त माहिती घेऊन बाहेर आला. मेसेंजर आरएनए come in this cytoplasm to coding the information from DNA. This messenger RNA, हा मेसेंजर आरएनए इन्फॉर्मेशन घेऊन आलेला आहे. या प्रोसेसला काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन. द प्रोसेस ऑफ टेक द म्हणजे थोडक्यात काय, तो ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय की आरएनए जो फॉर्म झाला, डीएनए पासून आरएनए जी इन्फॉर्मेशन, मेसेंजर आरएनए जी इन्फॉर्मेशन आणली, त्या प्रक्रियेला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. सिंपल. ही पण डेफिनेशन तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकते. आपण उद्या ट्रान्सक्रिप्शन परत एकदा बघणार, ट्रान्सलेशन काय आहे पाहणार आणि ट्रान्सलोकेशन. तुमच्या चॅप्टर मधले हे सगळे जे चॅप्टर आहेत डिफिकल्ट, ते आपण घेणार आहे उद्या. हा, उद्या क्लास किती वाजता असणार आहे? उद्या 8:15. त्याच्या अगोदर 7:15 ला मॅथ्सचा होईल आणि 8:15 ला आपला होईल. आपण लवकरात लवकर लेट होतो म्हणतात ना, आपण 9लाच फिनिश करायचा प्रयत्न करू. डू यू अंडरस्टँड? मला एक विचारायचं की आपल्याकडं जवळजवळ व्हॉट्सअप ग्रुपला साधारणपणे नाही म्हटलं तर एक 70-72 स्टुडंट आहेत. मग एवढे लोक काय ॲबसेंट असतात आणि काही जण लेट येतात. आत्ता कोणतरी आलं काय आउट झालेलं परत येणं आलं होतं मला माहित नाही. तुम्ही शार्प टायमिंगवर या. तुम्हाला हे समजावून सांगायची जबाबदारी आमची आहे, पण तुम्ही सगळ्यांनी प्रेझेंट राहिलं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांकडे आम्हाला ही इन्फॉर्मेशन हे शिकवायचं आहे आणि तुमच्या 10वीला तुम्हाला सगळ्यांना 90च्या वर मार्क आणायचे. यासाठी हा आपण ऑनलाईन क्लास घेतोय आणि तुम्हाला तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय.
आज आलाय उद्या आलाय असं करू नका, कारण एकदा जर मागची लिंक तुटली ना पुढे तुम्हाला काही कळणार नाही. आता ह्यातल्या किती लोकांचे हे टॉपिक शाळेमध्ये झाले होते, स्कूलचे चालू आहेत ना, काहींचे झालेत का, कुणाचे झालेत? चालू आहे सर. हा टॉपिक झालाय का? कावेरी ना, हा टॉपिक झालाय का तुमचा? नाही मी स्टार्ट नाही केलं. बरं, कुणाचा झालाय? केलंय. हम्म, 9th लेसन चालू केलंय फर्स्टला. 9th लेसन फर्स्ट कुणाचा चालू आहे? हेरिडिटी अँड इव्होल्युशन कुणाचाच नाही का? नाहीये का? ठीक आहे. ठीक आहे, आपण आता हा चॅप्टर चालू केलाय आणि हा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत आहेत. मला वाटतं कुणालाही अंडरस्टँडिंगला काही प्रॉब्लेम नाही. आपण उद्या ट्रान्सक्रिप्शन परत पाहणार, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. हे कन्सेप्ट क्लिअर झालं की बाकी पुस्तकात काय नाही, चिल्लर आहे पुस्तक, फक्त हेच अवघड आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड केलं ना 11वी 12वी तुम्हाला तर बघायची गरज नाही. 11वी 12वीला पण हेच टॉपिक आहे. तर तुम्ही आता उद्या आपण 8:15 चालू करू आणि बंक करू नका, रोज या, नाहीतर तुमची लिंक तुटेल. आता कुणाला शंका आहे का आजच्या टॉपिक बद्दल? हा बोला काय. ओके, उद्या आपण उद्या आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन फिनिश करायचं. ओके, स्टॉप करू. Yes.